करू शकते आयुष्य. हो. शॉक नको व्हा. हे तेच फेस आहे जे मला कधीच नाही आवडलं आणि मी कधी एक्सपेक्ट पण नाही केलं होतं, की मला फ्युचरमध्ये मी असा दिसणार. आजकाल सोशल मीडिया खूप जास्त जोराशोरावर चालू आहे. सगळेच यूज करतात. सगळ्यांकडे मोबाईल पण आहे आणि सगळे सोशल मीडिया कुठे ना कुठे यूज करतातच. तुम्ही जॉबवरून येता, तुम्हाला एक एंटरटेनमेंट पाहिजे. काही-काही सोशल मीडिया चॅनल्स असे असतात, जे तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी बनवले असतात. जसं की काही सोशल मीडिया चॅनल सायकॉलॉजीवर असतात. मला खूप आवडते सायकॉलॉजी, ह्युमन सायकॉलॉजी. काही चॅनल्स तुम्हाला तुमच्या बेस्ट नेण्यासाठी असतात. काही चॅनल्स तुम्हाला तुमचा फेस सुधारवण्यासाठी असतात. ज्याला आपण आज म्हणतो लुक्स मॅक्सिंग आणि सगळेच करतात हे लुक्स मॅक्सिंग कोणती मोठी गोष्ट नाहीये. सगळ्यात पहिली वेळेस मी लुक्स मॅक्सिंग हा शब्द ऐकला 2022 मध्ये. तेव्हा असंच लॉकडाऊनचं काहीतरी एंड फेज चालू होतं आणि तेव्हा एक पर्टिक्युलर मॉडेल खूप फेमस झाला होता. तुम्हाला जर ही गोष्ट माहीत असेल, त्याचं नाव होतं चिको लोवास्की. आय होप मी त्याचं नाव बरोबर घेत आहो. तर झालं असं, की लोकं खूप त्याच्यावर मीम्स बनवायचे, खूप त्याच्यावर रील्स बनायला लागले आणि हळू-हळू एक वर्ड खूप फेमस झालं, लुक्स मॅक्सिंग, मॉगिंग. इनिशियली मला असं वाटायला लागलं, की हे काय आहे लुक्स मॅक्सिंग? मे बी जस्ट एक वर्ड आहे जे त्या पर्टिक्युलर मॉडेलसाठी यूज केला जात आहे, वापरला जात आहे. मी त्याच्याकडे तेवढं लक्ष दिलं नाही. हळू-हळू टाईम वाढत गेला आणि मला हळू लुक्स मॅक्सिंगवर अजून व्हिडिओज दिसायला लागले. जसं आपल्याला माहीतच आहे, एक वेळा एक जी गोष्ट ट्रेंडिंगमध्ये येते, हळू सगळेच ते लोकं यूज करायला लागतात आणि मग माझ्या एजची मुलं काय, माझ्या एजच्या छोटे वयाची मुलं काय, तर ते लोकं लुक्स मॅक्सिंग करून राहिले आहेत. ते लोकं इतर लोकांना या गोष्टींसाठी मोटिव्हेट करत आहेत, की तुम्ही पण लूक मॅक्सिंग करा आणि तुम्ही पण मॉडेलसारखे किंवा मॉडेलपेक्षा सुंदर होऊन जा. तुम्हाला असं करायचंय, तुम्हाला तसं करायचंय आणि त्या टाईमला मी एक गोष्ट, एक एक पर्टिक्युलर टेक्निक होती, जी मला त्या टाईमला माहीत पडली आणि ती म्हणजे नन अदर दॅन म्यूव्हिंग. आता इनिशियली जेव्हा मला माहीत पडलं म्यूव्हिंग काय असते, मला माहीत होतं की हे टंग पॉश्चरचं असते आणि तेवढा काही इम्पॅक्ट पडला नाही मला म्यूव्हिंग जेव्हा मी पहिली वेळेस ऐकलं. पण हळू जेव्हा मला असं वाटायला लागलं, जेव्हा आपण सोशल मीडियामध्ये खूप जास्त इंडल्ज होऊन जातो, आपण सोशल मीडियालाच आपलं घर मानायला लागतो. आपण जेव्हा 24 तासांमधून आपले लाइक मोस्ट ऑफ द टाईम आपण जेव्हा सोशल मीडियावर स्पेंड करतो, तेव्हा तुम्हाला असं वाटायला लागते, तुम्हाला असं वाटते की सोशल मीडिया तुमचं एक दुसरं घर आहे. लोकं तुम्हाला सपोर्ट करत आहेत. तुमच्यासारखीच लोकं आहेत तिथे ब्रोकन, जे अनएम्प्लॉईड आहे. कोणी तुमच्यासारखेच आहे. म्हणजे मेजॉरिटी ऑफ द पीपल तुम्हाला असे फील करून देतात आणि इव्हन सोशल मीडियावर तशीच लोकं आहेत जसे तुम्हाला पाहिजे, तुमच्यासारखे. म्हणून तुम्हाला असं वाटायला लागते की सोशल मीडिया ही चांगली वस्तू आहे. हे माझं दुसरं घर आहे. आणखी काही 2-3 वर्ष तर मी या गोष्टींवर काही लक्ष दिलं नाही. पण मला माहीत होतं, की लोक मॅक्सिंग मला करायचं आहे. मला इतकं जरूर माहीत होतं. मला जिम करायचं आहे, मला लूक मॅक्सिंग करायचं आहे, मला माझं स्किन केअर करायचं आहे. हे सर्व गोष्टी मला खूप ठाऊक होत्या, की समोर जाऊन मला ह्या गोष्टी करायच्या आहे. आणि मी तसंच अ, बघत पण होतो, की हो करायची आहे मला.
समोर जाऊन हळू-हळू असं झालं, की लोकं जसे-जसे लुक्स मॅक्सिंग करायला लागले, त्यांनी आपले YouTube चॅनल बनवले. त्यांनी आपल्या YouTube चॅनलवर खूप साऱ्या गोष्टी, खूप साऱ्या लुक्स मॅक्सिंगवर व्हिडिओज टाकल्या आणि जसं-जसं त्यांची ऑडियन्स बिल्ड झाली, त्यांचे सबस्क्रायबर्स वाढले. 1K, 10K, 20,000, 30,000 जेव्हा त्यांचे सबस्क्रायबर झाले, त्यांनी आपले कोर्सेस सेल करणं चालू केले आणि ते कोर्सेस महाग होते आणि त्या टाईमला मी मे बी अफोर्ड नाही करू शकत होतो ते कोर्सेस. तर त्या टाईमला मी स्वतःला सांगितलं, की ठीक आहे, आपल्याकडे जेव्हा पैसा येणार, आपण तेव्हा हे कोर्सेस घेऊ आणि तेव्हा आपण एक प्रॉपर गाईडेड लूक मॅक्सिंग करूया. हळू मी याच विचाराने समोर जात होतो, की मला एक दिवशी Telegramवर एक अननोन चॅनल दिसली आणि त्या चॅनलवर असं होतं, की त्या चॅनलवर ते लोकं जे पेड कोर्सेस असतात, त्यांना ते फ्रीमध्ये अपलोड करत होते आणि मी जेव्हा हे बघितलं, मला असं वाटलं, हे का बरं हे लोकं असे करतात? तुम्ही एक माणूस आहे, एक मेहनतीने तो आपला कोर्स बनवतो आणि तुम्ही लोकं त्याला असंच फ्रीमध्ये लोकांसाठी इल्लीगली बेसिकली सेल करून राहिले आहे. इनिशियली मला याचा फंडा काही समजला नाही. पण हळू-हळू मला जेव्हा वाटायला लागलं, की हो, हे गोष्टी ॲज अ नॉर्मल ह्युमन बीइंग, ॲज अ मिडल क्लास, ॲज अ आमच्यासारखे जे लोकं आहेत, जे अफोर्ड नाही करू शकत, हे त्यांच्यासाठी आहे हे कोर्सेस आणि हे लोकं ते लीक करतात Telegram चॅनलवर. हळू मी पण बघायला लागलो. खूप सारे कोर्सेस ते लोकं सेल करतात, सेल करतात, सेल करतात. एक दिवशी मला असा एक कोर्स दिसला, जो मला खूप वर्षापासून पाहिजे होता. एक एक कंटेंट क्रिएटर आहे. मला त्याचं सध्या नाव नाही माहीत. पण आय थिंक मला नाही वाटत मला त्याचं नाव रिव्हील करायला पाहिजे. बट त्याचा मला एक दिवशी कोर्स दिसला आणि मी जसं-जसं त्याचे व्हिडिओज जे बघायला लागलो, जे पण काही व्हिडिओज होते 10-12 एका कोर्समध्ये जास्तीत जास्त तुम्हाला 12 ते 15 व्हिडिओज बघायला दिसतील. ते फक्त तुम्हाला बघायचे असतात आणि ते जे म्हणत आहेत तुम्हाला ते परफॉर्म करायचे असतात आपल्या चेहऱ्यांवर. आता मी त्याचे व्हिडिओज बघितले आणि त्या माणसाला पण खरोखर ठाऊक होता, की त्याचे हे व्हिडिओज जे आहेत ते लीक पण होऊ शकतात आणि त्याने आपल्या व्हिडिओमध्ये हे सांगितलं पण होतं, हे क्लॅरिटी पण दिली होती, की माझे हे जे व्हिडिओज आहे ते समोर जाऊन मे बी लीक पण होतील. तर तुम्ही जिथून पण ज्या पण प्लॅटफॉर्मवरून माझे व्हिडिओज बघत आहे, तुम्ही याला परफॉर्म करा आणि तो कंटेंट क्रिएटर असं सांगायचा, की तुम्हाला हे करायचंच आहे. किती इम्पोर्टंट आहे लुक्स मॅक्सिंग. पैसे खूप तेवढे इम्पोर्टंट नाही आहे, पण लुक्स आजच्या जमान्यात खूप इम्पोर्टंट आहे. हे सर्व गोष्टी त्यांनी मला हे ठाऊक करून दिल्या, की हो, हे सगळ्या गोष्टी होतात. आणि हळू मी त्याच्या त्या व्हिडिओजवर भरोसा पण करायला लागलो, की हो, होऊ शकते, असं होऊ शकतात. काही व्हिडिओजमध्ये त्याने सांगितले, की म्यूव्हिंग करायची. व्हॉट इज म्यूव्हिंग? आपलं टंग जे असते, आपली ही जी टंग, त्याला आपले हे जे वरचा जबडा असते, त्याच्यावरती सतत 24 घंटे असं प्रेस करून ठेवायची. त्याच्याने काय होते म्हणते, की तुमचे हे जे फेसचे जे मसल्स आहे, फेसचे जे बोन्स आहे, ते रिशेप करतात. आता तुम्हाला असं वाटत असेल, की जी छोटीशी जीभ आहे, छोटीशी मसल जी आहे जीभ, हे कसं आपल्या पूर्ण शेप, आपल्या पूर्ण फेसच्या बोन्सला रिस्ट्रक्चर करतील. पण सायंटिफिकली हे प्रूव्हन झालेलं आहे म्हणते. इव्हन एक चॅनल पण आहे डॉक्टर म्यू करून एक चॅनल आहे YouTubeवर. त्यांनी याचं एक प्रॉपरली एक गाईडेड व्हिडिओ पण बनवला आहे आणि तेच पाहून लोकं त्याच्यावर ते कोर्सेस बनवायचे आणि तेच सेल करत होते. पहिल्या 1-2 व्हिडिओजमध्ये त्यांनी मला तेच सांगितलं, असं-असं करायचं आणि दुसऱ्या काही व्हिडिओजमध्ये त्यांनी मला असं सांगितलं, की तुम्हाला एक काम करशील तू, की तू जाऊन एक भिंत असेल, त्या भिंतीच्या मागे जाऊन तू असं पूर्ण स्ट्रेट उभा होऊन जा, ठीक आहे. पूर्ण आपली बॉडी टच कर. पूर्ण आपली पाठपासून, आपलं पेल्विक एरियापासून आपलं मागचं हे जे फोरहेड आहे, सॉरी हेड जो आपलं डोकं आहे, ते पण टच करायचं आणि पूर्ण आपल्या फेसला एकदम असं करायचं. असं करून हे जे 2 बोटं आहे हे आणि हे 2 बोटं
आपल्या तोंडाच्या अंदर घालायची. असं करून, असं करून, असं समोर त्याला खेचायचं. आता हे पाहून जितकं चांगलं वाटतं, की हो यार, किती सुंदर एक टेक्निक आहे हे. मला पण करायची इच्छा होत आहे. मला पण तसंच झालं होतं इनिशियली. बिना काही टाईम वेस्ट केल्या मी ते करायला लागलो. मी ते केले पण. पहिल्या 1-2 दिवसात काहीच फरक नाही दिसला.